शहजाद भाई का बांधकाम आहे। नमस्कार, मी समाजसेवक श्लोक पेंढारी। आजचा विषय असा आहे की पेल्लार मधील उमर कंपाऊंड मध्ये झालेले अनधिकृत बांधकाम। पेल्लार मध्ये उमर कंपाऊंड मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचा हैदोस घातलेला आहे। हैदोस मध्ये शहजाद नावाच्या भूमाफियाने हा हैदोस घातलेला आहे। यामधील उमर कंपाऊंड मध्ये एकही बांधकाम अधिकृत नाहीये, सर्व बांधकाम अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली आहे। मग या अनधिकृत बांधकामाचे हप्ते जात आहे तरी कोणाला? महापालिका प्रशासन कारवाई का करत नाही? महापालिकेला कोणत्या अधिकाऱ्याला हप्ते जात आहे? आता सध्या भूमाफियांचे देवता मानले जाणारे आयुक्त अनिल कुमार पवार, त्यानंतर त्यांच्यानंतर नंबर येतो तो अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, त्यांच्यानंतर नंबर येतो आता सध्या नवीन आलेले उपायुक्त दीपक झिंजाळ यांचा सुद्धा आता नंबर यायला सुरुवात झाली आहे। कारण की यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलं। मी पत्रव्यवहार केल्यानंतर हे सांगतात मी कारवाई करतो, पण मला वरतून फोन येतात। यांना वरतून कोणाचे फोन येतात? यमराजचा वरतून फोन येतो का तुम्हाला की तुम्ही कारवाई केली का तुम्हाला वरती बोलवाल? साहेब, माझी कृपया करून विनंती आहे, जर आयुक्तांनी या सगळ्या व्हिडिओची दखल घेऊन जर कारवाई केली नाही, जे उमर कंपाऊंड मध्ये बांधकाम चालू आहे त्याच्यामध्ये जर कारवाई केली नाही, तर आयुक्तांच्या बंगल्यासमोर मी येऊन एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन करेन। मग यात कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्व आयुक्त साहेब जबाबदार राहतील। जय महाराष्ट्र।